अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर भाजपने आजच्या सगळ्या न्यूजपेपर्स, सगळ्या वृत्तपत्रांमध्ये मोठमोठ्या जाहिराती अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून दिली आणि त्यावर संजय राऊत, शिवसेनेचे नेते यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांचं म्हणणं आहे की एवढे मोठमोठे जाहिराती देण्याऐवजी भाजपने अजितदादा पवार यांची माफी मागितली पाहिजे. त्यांनी अजित पवार यांच्यावर 70,000 कोटीचे जे आरोप लावले होते त्याबद्दल आणि हीच खरी श्रद्धांजली असेल अजितदादा पवार यांना. यावर भाजपनेही जोरदार टीका केली आहे संजय राऊत यांच्यावर. त्यांचं म्हणणं आहे की एखाद्याच्या मृत्यूचं राजकारण करायला पाहत आहेत संजय राऊत. तर दुसरीकडे अनेकांचं म्हणणं आहे की संजय राऊत यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे की भाजपने अजितदादा पवार यांची माफी मागितली पाहिजे. जे आरोप लावले होते त्यांनी 70,000 कोटीचे त्याबद्दल, कारण हे आरोप त्यानंतर खोटे ठरले आणि अजितदादा यांना क्लीन चिट स्वतः भाजपनेच दिली त्यांच्या चौकशीमध्ये, त्यांच्या सरकारने जी केली होती त्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय संजय राऊत यांचे जे म्हणणं आहे ते बरोबर आहे की चुकीचं आहे? कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये.